मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावर ठाकरे सेनेनं सहकार्य केलं नाही असं देशपांडेंनी म्हटलंय। उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी ही भावना राज ठाकरेंकडे मांडल्याचंही संदीप देशपांडे म्हणाले। मुंबई केडीएमसी आणि पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचे स्वतंत्र उमेदवार उभे केले असंही देशपांडेंनी म्हटलंय। संदीप देशपांडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हा आरोप पाहायला मिळतोय। अलीकडे असं दिसतं आहे की नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे त्या बैठकीत त्यांनी आपला जो मुद्दा मांडला, त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी किंवा स्थानिकांनी मदत केली नाही, त्यामुळे आपला पराभव झाला। म्हणजे पराभवाचं खापर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर फोडलं त्या बैठकीत। दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये। एक ती भावना असू शकते, आता त्याचं खरं खोटं या मी गोष्टीत जाणार नाही, पण ती त्यांनी भावना जी त्यांची आहे मनात, ते आमच्या पक्षाध्यक्षांपुढे आमच्या भावना आम्ही नाही व्यक्त करणार का, तर का दुसऱ्या पक्षाध्यक्षांपुढे व्यक्त करणार का? आमच्या पक्षाध्यक्ष आमच्या अंतर्गत बैठक होते, तिथे त्यांनी भावना व्यक्त केल्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कल्याण डोंबिवलीमध्ये आमची त्यांची युती होती। ते म्हणतात मग युती होती तर तुम्ही तिकडे का गेले? जर तुमची आमची युती होती की नाही, मग तुम्ही आमच्याच विरोधात उबाटानी स्वतःचे एबी फॉर्म देऊन नगरसेवकाचे उमेदवार का उभे केले? या प्रश्नाचं पण उत्तर एकदा संजय राऊतांनी दिलं पाहिजे ना, की जर तुमची आमची युती होती, पनवेलमध्ये तुमची आमची युती होती, तरी तुम्ही आम्हाला ज्या जागा दिलेल्या त्याच्यासमोर तुम्ही उमेदवार उभे केले। आणि असं काय फक्त इथे एका ठिकाणी, अनेक ठिकाणी घडलंय की तुम्ही तुमचे उमेदवार दिले, काही ठिकाणी जाणीवपूर्वक अपक्ष उमेदवार दिले। आमच्या कुशल दुरीचे इथे उमेदवार दिला, त्यावेळेला अनिल परवांनी जबाबदारी घेतली, कुठे पाळली त्यांनी? त्यामुळे असं बऱ्याच ठिकाणी घडलं। आता ही जी खदखद आहे ही आमच्या पक्षाध्यक्षांच्या समोर व्यक्त करणार आम्ही। TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई।